नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, तुम्ही सेंटर स्पॉटचे जर सबस्क्रायबर नसाल तर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब करा या चॅनलला. बेल आयकन दाबायला विसरू नका. लाईक आणि शेअर सुद्धा करत राहा आणि शेजारीच QR कोड दिलेला आहे, तिथेही अर्थसहाय्य करायला विसरू नका. मित्रांनो, युद्धाचे दिवस चालू आहेत. एकीकडे रशिया युक्रेन वॉर आहे, त्याच पद्धतीने आता इस्रायल विरुद्ध हमास किंवा इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन अशा पद्धतीचा संघर्ष सुरू झालेला आहे. तिकडे चीन आणि तैवान यांच्यामध्ये धुसफूस आहेच. भारत आणि चीनमध्ये धुसफूस आणि तणावाचं वातावरण आहेच. भारत आणि पाकिस्तानची तर तणातणी नेहमीच चाललेली असते. म्हणजे एकंदरीत जगामध्ये शांतता नाही आहे, युद्धाचं वातावरण आहे. अशा स्थितीमध्ये युद्धस्य कथाः रम्याः हे जे संस्कृत मधलं वचन आहे ना, त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांनाच युद्धाच्या कथा ऐकायला आवडतात. त्या युद्धाच्या कथा चालू युद्धातल्या जरी असल्या तरीही चालतं, पूर्वीच्या युद्धांमधल्या असल्या तरीही चालतं. मित्रांनो, युद्ध एखाद्या देशाला जर करायचं असेल त्याच्या शेजारी राष्ट्रावरती किंवा अन्य कुठल्याही राष्ट्रावरती, तर ते असंच त्या राष्ट्राच्या मनात आलं म्हणून त्यांनी युद्ध केलं असं करता येत नाही. म्हणजे ते राष्ट्र किती जरी मोठं असलं, किती जरी बलशाली असलं, ताकदवान असलं, जगातली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी त्यांच्यापाशी असली आणि प्रचंड खजिना, दारुगोळा सगळं काही असलं, तरी सुद्धा केवळ त्यांना वाटलं म्हणून युद्ध अचानक त्यांनी केलं असं करता येत नाही. त्यासाठी सबळ कारण असावं लागतं. अतिशय ठोस असं तात्कालिक कारण असायला लागतं. म्हणजे दुश्मनी समजा आता काही काही दोन देशांमधून विस्तवही जात नसतो. त्यांच्यामध्ये प्रचंड वैमनस्य असतं आणि पिढ्या पिढ्यांचं वैमनस्य असतं. जसं की भारत पाकिस्तानचं आहे, गेल्या 60-70 वर्षापासूनची दुश्मनी आहे. त्याच पद्धतीने पॅलेस्टाईन आणि अरब यांच्यातली दुश्मनी सगळ्यांना माहितीच आहे. अशा पद्धतीच्या आता फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये तर 100 वर्ष युद्ध झाली. 100 years वॉर्स म्हटलं जातं त्याला. म्हणजे अशा पद्धतीची काही प्रचंड अनेक वर्ष वैमनस्य असलेला काळ असू शकतो दोन देशांमध्ये. पण केवळ आणि केवळ ते वैमनस्य आमचं एकेकाळी इतिहासात होतं म्हणून आम्ही आता त्यांच्यावरती युद्ध करणार असं करता येत नाही. ती पूर्वपीठिका किती जरी वैमनस्याची असली तरी सुद्धा तात्कालिक एक कारण असायला लागतं. आपण ज्याला म्हणतो ना, निमित्त असायला लागतं. काहीतरी निमित्त घडायला लागतं, काहीतरी ठोस असावं लागतं. आणि ते निमित्त म्हणजे कसं की कुठेतरी ते मांजर आडवं गेलं, कुठेतरी माशी शिंकली, इतकं फालतू ते निमित्त असून चालत नाही. इतकं भयंकर ते व्यापक अशा पद्धतीचं ते कारण असावं लागतं. जगातल्या नाही तरी निदान ऍटलिस्ट तुमच्या देशातल्या लोकांचं जे जनमानस आहे ते जनमानस तुमच्या बाजूनी यावं, ते ढवळून निघावं. त्या शत्रूच्या ज्यांच्यावर तुम्ही हल्ला करणार त्यांच्या ते विरोधात जावं. अशा पद्धतीचं नाट्यमय प्रसंग काहीतरी घडावा लागतो. तसा तो घडला की मगच तुम्हाला तुमची इच्छा असो किंवा नसो ते जनमानस तुम्हाला त्या घोड्यावर चढवतं की नाही, युद्ध करा, आवश्यक आहे, रिपेरेशन होणं आवश्यक आहे, जे घडलं त्याचा बदला घेतला जाणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं एक जनसमर्थन मिळायला लागतं. हा इतिहास आहे, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला. आता बघा, म्हणजे तो देश कशा पद्धतीचा आहे, त्या देशाचा नेता कशा पद्धतीचा आहे त्यावरती खूप आहे. म्हणजे काही वेळेला असं असतं की त्या देशाचा जो नेता असतो, त्या देशातले जे लोक असतात ते शांतताप्रिय असतात. त्यांना काही युद्धबिद्ध करायची नसतात. त्यांना सगळं काही सुरळीत चालवायचं असतं. आणि अशा वेळेला कधी कधी प्रसंग निर्माण होतात स्वाभाविकपणे, आपोआप असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यांच्यावरती युद्ध लादलं जातं. ठीक आहे, त्यावेळेला जेन्युइन प्रिटेक्स्ट मिळतं. मी मगाशी जे तुम्हाला म्हणतो ना, निमित्त लागतं, काहीतरी तात्कालिक निमित्त घडावं लागतं. तसं तात्कालिक निमित्त भयंकर स्वरूपाचं हे आपोआप अशा वेळेला अशा नेत्यांच्याकडे, अशा देशाच्याकडे चालून येतं, आपोआप चालून येतं. खरं म्हणजे त्यांना युद्ध नको असतं, पण अशा पद्धतीचं ते त्यांच्यावरती प्रिटेक्स्ट तो थोपवला जर गेला, असा काही प्रसंग जर का घडला, तर त्यावेळेला त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. त्यावेळेला ते युद्धाला जातात. याच पद्धतीने याच्या बरोबर उलट सुद्धा असतं. म्हणजे की काही युद्धखोर नेते असतात
किंवा नेतेच कशाला, अख्खा देशच्या देश असा युद्धखोरीने असा झपाटलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर का व्यवस्थित असं जर ते निमित्त मिळालं नाही, त्यांच्या शत्रूंनी तसं ते निमित्त तयार करून दिलं नाही, तर हे युद्धखोर नेते किंवा इतिहास काळामध्ये युद्धखोर राजे किंवा ते युद्धखोर देश हे असं निमित्त तयार करतात. त्या निमित्त तयार करण्याला म्हणतात फॉल्स फ्लॅग. मिलिटरीतली ही टर्मिनॉलॉजी फॉल्स फ्लॅग. ही फॉल्स फ्लॅग टर्मिनॉलॉजी कुठून सुरू झाली, तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की नेव्हल वॉरफेअरमध्ये म्हणजे सागरी किंवा नौदलाच्या युद्धांमध्ये ही टर्मिनॉलॉजी सुरू झाली. म्हणजे काय की तुम्हाला माहिती असेल ज्याला ते शिप्स कुठले होते, कॅरेबियन किंवा अजून कुठल्या एरियामधले जे पायरेट्स किंवा प्रायव्हेटियर्स म्हणजे लुटारू पद्धतीची जी जहाजं होती, समुद्री चाचे असं ज्यांना म्हटलं जातं, अशांच्या शिप्सवरती, अशांच्या जहाजावरती त्यांचे जे झेंडे होते ते बाजूला ठेवून मुद्दाम न्यूट्रल किंवा फ्रेंडली देशांचे झेंडे लावले जायचे. फॉल्स फ्लॅग, खोटे झेंडे लावले जायचे. हे कशासाठी करायचं, तर शत्रूला चकवायला. म्हणजे लांबून बघणाऱ्या शत्रूच्या शिप्सना वाटलं पाहिजे की अरे हे तर आपल्या मित्र देशाचे किंवा हे आपलेच झेंडे किंवा जे न्यूट्रल आहेत अशांचे झेंडे आहेत, म्हणजे काही धोका नाही असं तुम्हाला वाटणार. आणि मग तुम्ही त्या शिप्सच्या जवळ जाणार आणि जवळ गेल्यानंतर मग ऐन वेळेला अगदी आता माघार घेता येणार नाहीये तुम्हाला. बरोबर अशा वेळेला खरे झेंडे वरती घेतले जायचे. ते सगळे शत्रू जे होते ते बरोबर तयारीतच असायचे आणि मग ते हल्ला चढवायचे. ह्याला म्हणायचं फॉल्स फ्लॅग, खोटे झेंडे लावून शत्रूला चकवा देणं. तर हा प्रकार अर्थात हे झालं नेव्हल वॉरफेअर मधून हा शब्द निर्माण झाला फॉल्स फ्लॅग. आणि मग तो पुढे अनेक वेगवेगळ्या कॅम्पेन्समध्ये, ऑपरेशन्समध्ये त्याचा वापर सुरू झाला या शब्दाचा. पण ती स्ट्रॅटेजी म्हणून शत्रूला चकवा देण्याच्यासाठी एक निमित्त निर्माण करणं युद्धाच्यासाठी, प्रिटेक्स्ट ऑफ वॉरच्या साठी म्हणून फॉल्स फ्लॅगचा वापर करणं, ही तर गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं त्याच्यात दोन प्रकार आहेत की जेन्युइनली तुमचा शत्रू एक चूक करतो, एक भयंकर काहीतरी कृती करतो तुमच्या विरुद्ध, ज्यामुळे तुम्हाला प्रिटेक्स्ट ऑफ वॉर मिळतं. आणि दुसरा प्रकार, तुम्हाला प्रिटेक्स्ट ऑफ वॉर निर्माण करायला लागतं कारण शत्रू तुम्हाला प्रिटेक्स्ट ऑफ वॉर देत नसतो. अशा वेळेला तुम्हाला ते प्रिटेक्स्ट ऑफ वॉर निर्माण करायला लागतं. तिसराही एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हातावर हात ठेवून बसणे आणि प्रिटेक्स्ट ऑफ वॉरच्यासाठी वाट बघणे. म्हणजे शत्रूंनी चूक करण्याच्यासाठी, शत्रूंनी तुम्हाला संधी देण्यासाठी, शत्रूंनी तुमच्या बॅटखाली बॉल टाकण्यासाठी तुम्ही वाट बघत बसणे. असे हे तीन प्रकार आहेत. तर आयती संधी साधून आली आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावरती सिक्सर न मारणं, बॅट खाली बॉल आलेला आहे चांगला पण त्याच्यावर सिक्सर न मारणं, असा एक चौथा प्रकार भारताने मात्र शोधून काढलेला होता. आणि तो अनेकदा शोधलेला आहे आपण, म्हणजे खूपदा केलेला आहे आपण. म्हणजे की संसदेवरती हल्ला झाला होता आपल्या आणि त्यावेळेला चांगली आयती संधी साधून आलेली होती सिक्सर मारण्याची, युद्ध करण्याची पाकिस्तानची, पण आपण ते केलं नाही. बरोबर की नाही, आपण ते केलं नाही. आपल्याला चांगली संधी मिळालेली होती पण ती आपण संधी दिली सोडून. पुढे 26/11 सारखा प्रसंग घडला, इतका मेजर प्रसंग, म्हणजे याहून आणखी चांगली संधी खरं म्हणजे मिळत नसते. पण इतकं चांगलं प्रिटेक्स्ट ऑफ वॉर आयतं चालून आलेलं, ती पण संधी दिली आपण सोडून. आणि दुसरीकडे इतर काही देश आहेत, अमेरिकेसारखे देश. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, फॅरेनहीट 9/11 नावाचा एक चित्रपट, डॉक्युमेंटरीज होती, ती रिलीज करण्यात आलेली होती वर्ल्ड वाईड. त्याचे शोज मर्यादित स्वरूपात का होईना पण झाले. मी लकीली पुण्यामध्ये तो असतानाच्या काळामध्ये झाली होता, त्याला बरीच वर्ष झाली, 20-1 वर्ष झाली असतील त्या चित्रपटाला. तो चित्रपट, त्याच्यावर बंदी येण्यापूर्वी मी तो नशिबाने पाहू शकलो. बंदी कोणी आणली, अर्थातच अमेरिकेनीच आणली. ती अमेरिका आणि अमेरिकेचे इन्फ्लुएन्सर्स त्यांनीच त्या चित्रपटावरती बंदी आणली. त्या चित्रपटात होतं काय की 9/11
म्हणजे ट्विन टावर्स जे कोलॅप्स झाले, पडले, त्याच्या संदर्भात एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. म्हणजे काही जणांना ती कॉन्स्पिरसी थिअरी वाटते आणि काही जणांना वाटतं की नाही नाही, हे खरं आहे, हे असंच घडलेलं असणार. म्हणजे त्यानुसार काय तर ते ट्विन टावर्स हे अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केले का? हो, उद्ध्वस्त केले, अगदी बरोबर आहे. पण अतिरेक्यांना ते ट्विन टावर्स WTCच्या त्या 2 बिल्डिंग्स खाली पाडता कशा काय आल्या? म्हणजे कसं काय इतकं सक्सेसफुली त्यांना ते 2 विमानं हायजॅक करता आली? नुसतीच हायजॅक नाही, अमेरिकेच्या वायुदलाला, अमेरिकेच्या रेडार सिस्टीमला, अमेरिकेच्या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून, चकवा देऊन, पेंटॅगॉन सारख्या व्यवस्थेला चकवा देऊन, भेदून त्यांना WTCच्या त्या 2 बिल्डिंग्सवरती ती विमानं यशस्वीपणे आदळता आली. नुसतीच आदळता आली नाही तर त्या 2 बिल्डिंगा त्या धक्क्यानी पूर्णपणे कोलॅप्स सुद्धा झाल्या. जराही वाकड्या तिकड्या न होता आतल्या त्या सगळ्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या लोकांच्या सहित. हे जे काही घडलं हे काय अमेरिकेनी स्वतः केलं नाही, हे अगदी खरं, बरोबर. म्हणजे फॉल्स फ्लॅग स्वतः त्यांनी प्रिटेक्स्ट ऑफ वॉर निर्माण केलं असं नाही म्हणता येणार. दहशतवाद्यांनीच केलेलं कृत्य आहे, अगदी अगदी अगदी. पण ते होऊ दिलंय का अमेरिकेनी? वी डोंट नो. म्हणजे प्रिटेक्स्ट ऑफ वॉर त्यांना हवं होतं, म्हणजे त्यांना कारवाई करायची होती, अफगाणिस्तानवरती हल्ला करायचा होता, निमित्त हवं होतं, ठोस कारण हवं होतं. आणि ते ठोस कारण जर नसेल तर मग तुमची नैतिक अधिष्ठान तुम्हाला मिळत नाही. जी काही तुम्हाला कृती करायची आहे, लष्करी कृती करायची आहे, तुम्हाला जो हल्ला करायचा आहे एखाद्या देशावरती, तो करण्यापूर्वी जनसमर्थन, जगाच्या कडून मिळणारा जो पाठिंबा आहे ती तर एक वेगळी पुढची गोष्ट असते. इंटरनॅशनल सपोर्ट, इंटरनॅशनल कम्युनिटीचा, आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा वगैरे 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 ती पुढची गोष्ट. मुळात तुमच्या देशातून तरी जनसमर्थन तुम्हाला मिळायला पाहिजे. ते एकदा का जनसमर्थन तुम्हाला मिळालं की मग तुम्ही निश्चिंत होऊ शकता, मग तुम्ही पुढची कारवाई करायला मोकळे होऊ शकता. पण ते जनसमर्थन कसं निर्माण होणार? त्याच्यासाठीचं एक नाट्य, एक निमित्त व्हावं लागतं ना, घडावं लागतं. त्या लेवलचं, त्या तोडीचं काहीतरी घडावं लागतं. ते WTC जेव्हा कोलॅप्स झालं तेव्हा आपोआपच अमेरिकेचं जनमानस ढवळून निघालं आणि जनसमर्थन, व्यापक जनसमर्थन अमेरिकी प्रशासनाला मिळालं की आता जी काही कृती अमेरिकेने करायची, काहीतरी करायचंय, काहीतरी प्रचंड करायचं आता, आणि त्यासाठी अमेरिकन प्रशासनाला, अमेरिकन लष्कराला आमचा संपूर्ण पाठिंबा, अशा पद्धतीचं अमेरिकेची मानसिकता निर्माण झाली, लोकांची मानसिकता निर्माण झाली. तर असे देश असतात आणि इतरही काही देश असतात जे स्वतःच गोष्टी घडवून पण आणतात. त्याची पण तुम्हाला मी काय काही छान किस्से सांगणार आहे, छोटे छोटे किस्से. पण आपल्याकडे इतिहासामध्ये काही किस्से घडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, पण हा जो मी किस्सा सांगणार आहे तो आपोआप घडून आलेला, म्हणजे प्रीटेक्स्ट ऑफ वॉर आहे. म्हणजे की निमित्त, कुठल्याही युद्धाला काहीतरी प्रीटेक्स्ट ऑफ वॉर असावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही युद्धावर जर का गेलात तर मग तुम्ही तोंडावर पडण्याची शक्यता असते. म्हणजे युद्धात जय होऊ दे, पराजय होऊ दे, पण निदान युद्ध सुरू करताना तरी तुम्हाला व्यापक जनसमर्थन असावं लागतं कोणत्याही देशाच्या बाबतीमध्ये. आणि तसं ते सुरू करण्यापूर्वी ज्याला आपण म्हणतो टू जस्टिफाय युअर ऍक्ट, त्यासाठी एक निमित्त असावं लागतं, ठोस कारण. म्हणून त्याला असं म्हटलंच जातं की प्रिटेक्स्ट ऑफ वॉर किंवा फॉल्स फ्लॅगच्यासाठी पण असं म्हटलं जातं, अ फॉल्स फ्लॅग ऑपरेशन इज अन ऍक्ट कमिटेड with the intent of disguising the actual source of responsibility and pinning blame on another party. प्रिटेक्स्ट ऑफ वॉर मध्ये सुद्धा निमित्त, नैतिकता ही तुमच्या बाजूनी कशी आहे, तुमच्या ऍक्शन्स ह्या कशा जस्टिफायबल आहेत, तुम्ही कसे न्यायाच्या बाजूने आहात, तुम्ही कसे नीतिमत्तेच्या, नैतिकतेच्या बाजूने आहात, आणि तुमचा जो शत्रू राष्ट्र ज्यांच्यावर तुम्ही हल्ला करणार आहात त्यांची बाजू कशी चुकीची आहे, ते कसे अन्यायकारक आहेत, त्यांच्याकडे काही नीतिमत्ता कशी नाही, नीतिमत्ता कशी पायदळी तुडवलेली आहे, अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह तयार करावं लागतं. ते जर ऑलरेडी असेल अवेलेबल तर वेल अँड गुड, तसं ते नसेल तर ते तयार करायला लागतं. असे ते 2 प्रकार आहेत. त्यातला जो पहिला प्रकार आहे की नॅचरली कसलेही परिश्रम न करता आयती संधी प्रिटेक्स्ट साधून येणं, चालून येणं तुमच्यापाशी, आणि त्या संधीचं, म्हणजे त्या आव्हानाचं संधीत रूपांतर करणं. हा प्रकार आपल्याकडे झालेला आहे खूप 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 वर्षांपूर्वी. म्हणजे कल्पना करा की प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास भोगत होते. ते
त्यांची पत्नी सीतामय्या आणि लक्ष्मण यांनी 14 वर्षांपैकी 12 वर्ष चित्रकूटात काढलेली आहेत नाशिकच्या तिथे. आणि त्यातल्या 12 वर्ष झाल्यानंतर मग सीतामय्याचं अपहरण झालंय. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला ॲबडक्शन म्हणतात ते त्यांचं झालं. कधी? 12 वर्ष झाल्यानंतर, शेवटच्या 2 वर्षामध्ये फक्त. त्यानंतर मगच प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि सगळेजण, हनुमान असतील वगैरे वगैरे सगळेजण मिळून मग त्यांनी सीतामय्याचा शोध घेऊन लंकेवरती हल्ला करून रावणाचा वध करणं, रेजिम चेंज आहे तिथे, रेजिम चेंज करून त्या ठिकाणी विभीषण यांना तिथे राज्यपदी बसवणं. या सगळ्या घडामोडीच्या मुळाशी काय आहे तर सीतामय्याचं अपहरण. कल्पना करा, रावणाने जर सीतामय्याचं अपहरण केलं नसतं तर, म्हणजे ती जी रावणाची जी बहीण होती तिचं जर का नाक लक्ष्मणाने समजा कापलं नसतं, किंवा अगदी असं धरून चला की नाक कापून सुद्धा रावणाने स्वतःवर जर संयम ठेवला असता आणि एक डिप्लोमॅटिक मिशन जर पाठवलं असतं रामाच्याकडे, अशी कल्पना करा. रावणाने तसं केलंच नसतं कारण रावण हा रावण होता, पण अशी एक कल्पना करा ना की एक डिप्लोमॅटिक मिशन पाठवलं असतं, एक डेलिगेशन पाठवलं असतं रामांच्याकडे आणि त्यांना सांगितलं असतं की ही तुमची कृती चुकीची आहे, मला हे पटलेलं नाहीये, माझ्या सख्या बहिणीच्या वरती अशा पद्धतीचा हल्ला तुम्ही केलेला आहे, मी ह्याचा जाहीर निषेध करतो वगैरे वगैरे वगैरे. बस ती गोष्ट तिथल्या तिथे थांबली असती. रामानी त्याच्यावरती काय उत्तर दिलं असतं माहित नाही, पण डिप्लोमॅटिक उत्तराला म्हणजे प्रश्नाला डिप्लोमॅटिक उत्तर मिळालं असतं. बस ती गोष्ट तिथेच थांबली असती. रावणाने तिथे सीतामयाचं अपहरण करून बाकी जगात कुठं नाही स्वतःच्या तिथे लंकेत ठेवलं. इथेच एक जबरदस्त निमित्त, प्रीटेक्स्ट ऑफ वॉर, हे प्रभू श्रीराम यांना मिळालं. तरी सुद्धा प्रभू श्रीराम एवढे नीतिमत्तावान होते की त्यांनी आधी म्हणजे युद्धाच्या तयारीने ते लंकेत गेले नाही असं नाही, पण तरी त्यांनी 2 प्रयत्न केले होते. एकदा हनुमान तिथे गेलेला असताना हनुमानानी दरबारामध्ये सांगितलेलं होतं, जे काही सुनवायचं होतं ते व्यवस्थित सुनावलेलं होतं रावणाला, की कशा इलिगल पद्धतीने, अनजस्ट पद्धतीने त्यांनी सीतामय्याचं अपहरण केलेलं आहे. नंतर अंगदाला पण पाठवलेलं होतं युद्धाच्या आधी की हे जे तू करतोयस ते तू चुकीचं करतोयस रावणा. परंतु इतक्या व्यवस्थित पद्धतीने सांगून सुद्धा रावणाच्या वरती काही परिणाम झाला नाही आणि शेवटी मग युद्ध करावं लागलं. सो प्रिटेक्स्ट ऑफ वॉर ठोस असं एक होतं की ज्यामुळे सगळं व्यापक जनसमर्थन हे श्रीराम यांच्या बाजूला होतं. कल्पना करा, जर असं अपहरणाचा प्रसंग, सीतामय्याचं जर का अपहरण प्रभू राम यांच्या बाबतीत जर घडलं नसतं तर प्रभू श्रीराम यांनी रावणावरती हल्ला केला असता. आपण कधी कधी या विषयाचा विचार करत नाही विचार आपण. आणि मग स्वाभाविक आहे ना मित्रांनो, तेच तर एक खरं निमित्त होतं, तेच तर एक खरं कारण होतं, इतकं भयंकर कारण. नाहीतर काय हो, 12 वर्ष ते चित्रकूटावर होतेच ना, त्या 12 वर्षात त्यांनी हल्ला केव्हाच करून झाला असता रावणावरती. तसं नाही झालं, रावणाने अपहरण करावं लागलं आधी त्यासाठी. असो, तर हे झालं. पण एक आहे, प्रभू श्रीराम यांनी सीतामयाचं अपहरण करण्याच्यासाठी हातभार नाही लावला, अप्रत्यक्षपणे हातभार सुद्धा लावला नाही त्यांनी, आणि त्यांनी तो हल्ला घडवून पण आणला नाही, ते अपहरण घडवून नाही आणलं नाही त्यांनी. ओके, पण फॉल्स फ्लॅग मध्ये या गोष्टी केल्या जातात. आयदर तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे या कृती करत असता किंवा करवून घेत असता की ज्याच्यामुळे तुम्हाला एक चांगलं प्रिटेक्स्ट ऑफ वॉर मिळतं. आता इतिहासातली तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतो, फार इंटरेस्टिंग आहेत. त्यातलं एक आहे म्हणजे आत्ताचं रशिया युक्रेन वॉरच्या संदर्भातलं आहे की रशियानी त्यांचा जो मीडिया आहे, रशियन मीडिया, त्या रशियन मीडियावरनं असं या युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी असं डिक्लेअर करायला सुरुवात केली की कशा पद्धतीने युक्रेन मध्ये दंगली चालल्या आहेत रशियन लोकांच्या विरुद्ध डॉनबास एरियामध्ये, आणि कशा पद्धतीने युक्रेनकडून आमच्यावरती हल्ले सुरू झालेत रशियावरती, बॉर्डरवरती. हे सारखं तासातासानी रशिया हा त्यांच्या मीडियावरनं दाखवायला लागला. आणि मग त्यांनी युक्रेनवरती प्रत्यक्ष हल्ला केला. कधी केला? 24 फेब्रुवारीला. आणि हे अशा पद्धतीचं जे मीडियाचा जो वापर होता
तो लगातार 2 महिने जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 या कालखंडामध्ये रशियाने प्रचंड प्रोपगंडा केला अगेन्स्ट युक्रेन. युक्रेनच्याकडून काही आगळीक झालेली असणार, मी नाकारत नाही, परंतु ऍक्च्युअल इन्व्हेजन सुरू करण्यापूर्वी, युक्रेनवरती इन्व्हेजन सुरू करण्यापूर्वी रशियाने प्रचंड प्रोपगंडा केला आणि त्यांनी अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं रशियन लोकांच्या पुढे की आम्ही इन्व्हेजन करत नाही आहोत युक्रेनचं, आम्ही केवळ बदला घेतोय आणि आमचे जे नागरिक आहेत, रशियन वंशीय लोक जे युक्रेनमध्ये राहतात, रशियन भाषिक लोक, त्यांच्या प्रोटेक्शनच्यासाठी जातोय आणि आम्ही केवळ बदल्याच्या गोष्टींनी जातोय. म्हणजे खूप भयंकर पद्धतीची कृती आधी युक्रेनने केलेली आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याच्यासाठी म्हणून आम्ही फक्त जातोय. अशी भूमिका रशियाने घेतल्यामुळे रशियन जनमानसाचं समर्थन हे पुतीनच्या बाजूनी गेलं, रशियाच्या बाजूनी गेलं. यापूर्वीचं आणखीन एक म्हणजे 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं जस्ट, आणि तेव्हा म्हणजे 26 नोव्हेंबर 1939 हा तो दिवस होता. सोव्हिएट आर्मी शेल्ड मायनीला, अ रशियन व्हिलेज नियर द फिनिश बॉर्डर. म्हणजे रशिया आणि फिनलंड यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरचं रशियन गाव आहे, रशियन खेडं, आणि त्या गावाचं नाव आहे मायनीला. त्या गावावरती स्वतः सोव्हिएट आर्मीनीच हल्ला केला. एका रशियन खेडेगावावरती स्वतः रशियन सोव्हिएट फौजांनीच हल्ला केला. सोव्हिएट ऑथॉरिटीज ब्लेम्ड फिनलंड फॉर द अटॅक अँड यूज्ड द इन्सिडेंट ॲज अ प्रिटेक्स्ट टू इन्व्हेड फिनलंड स्टार्टिंग द विंटर वॉर 4 days लेटर. म्हणजे तिथल्या अथॉरिटीनी काय केलं, सोव्हिएट रशियन अथॉरिटीनी, त्यांनी सांगितलं हा हल्ला फिनलंडच्या आर्मीनी केलेला आहे रशियन खेड्यावरती बस. आणि त्यांनी सांगितलं की आता त्यामुळे आम्ही फिनलंडवरती हल्ला करणार. ही घटना घडल्यानंतर 4 दिवसाच्या आत सोव्हिएट फौजा फिनलंडवरती घुसल्या. याला म्हणतात की युद्धाचं निमित्त तयार करणं, हे त्यांनी तयार केलेलं निमित्त आहे. ठीक आहे. आणखीन एक अशाच पद्धतीचं उदाहरण आहे फ्रँको प्रशियन वॉरच्या बाबतीतलं सुद्धा आहे. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बिस्मार्क हा तेव्हाच्या प्रशियन, म्हणजे तेव्हा जर्मनी वगैरे देश अजून तयार झालेला नव्हता, प्रशिया नावाचा देश होता, प्रशिया. तर त्याला युनिफिकेशन करायचं होतं. प्रशिया, ऑस्ट्रिया या सगळ्यांचं मिळून एक त्याला तयार करायचं होतं, जर्मन नेशन बनवायचं होतं. पण ते करताना त्या ऑटो व्हॉन बिस्मार्कला त्यांनी एक आयडिया केली. त्यांचं एक इंटरनल पत्र होतं. हा बिस्मार्क पंतप्रधान होता, चॅन्सलर होता, राजा नव्हता तो. पण त्या जर्मन राजांनी ऑटो व्हॉन बिस्मार्कला लिहिलेलं एक पत्र, फ्रेंच अँबॅसेडरला लिहिलेलं पत्र, ते बिस्मार्कनी जाहीर केलं पब्लिकच्यासाठी. पण ते अशा पद्धतीने ते जाहीर केलं, ते पूर्ण अखंड पत्र नाही जाहीर केलं. आणि ते कुठल्या संदर्भातलं होतं, तो संदर्भही वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली. ज्याच्यामुळे असं झालं की नेपोलियन भडकला. नेपोलियन म्हणजे तो पहिला नेपोलियन नाही बरं का, नेपोलियन तिसरा. तो नेपोलियन तिसरा हा केव्हाच्या काळातला, 1870च्या काळातला. तर तो भडकला आणि त्याला असं वाटलं की आपल्या राजदूताचा जो अपमान केलेला आहे, त्या कडक भाषेत जे काही पत्र लिहिलेलं आहे प्रशियन राजानी, आणि नुसतंच ते जाहीर केलं, म्हणजे ते नुसतंच कडक भाषेतलं पत्र नाहीये, नुसताच तो अँबॅसेडरचा आणि माझा पाणउतारा नाहीये, तर ते त्यांनी त्या पत्राला जाहीर केलं. म्हणजे ती जाहीर नाचक्की, जाहीर बदनामी, ती केवळ एका राजदूताची नाही, ती केवळ राजाची नाही, तर संबंध फ्रान्सची ती बदनामी आणि नाचक्की झालेली आहे, असा समज त्या नेपोलियनचा झाला, जो की स्वाभाविक होता. आणि त्यामुळे नेपोलियन 3नी जर्मनीवरती हल्ला केला. नाव तुम्हाला वाटेल की म्हणजे बिस्मार्कनी चूक केली, कारण नेपोलियन 3नी तर हल्ला केला जर्मनीवर. पण बिस्मार्कला तेच हवं होतं. बिस्मार्कला हवं होतं की फ्रान्सनी खवळून जाऊन प्रशियाच्या वरती हल्ला करावा. का करावा? तर फ्रान्स जिंकून घेण्यासाठी का? नाही, युद्धाचा उद्देश वेगळा आहे बिस्मार्कचा. बिस्मार्कचा उद्देश होता की या निमित्ताने सगळ्या जगाला नाही तरी किमान दक्षिणेला असलेल्या, म्हणजे त्याला साऊथ प्रशिया किंवा
कुठले ते ऑस्ट्रिया वगैरे त्या बाजूचे किंवा सदर्न जर्मन स्टेट्स यांच्यामध्ये एक पद्धतीची असुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना असं वाटावं की आपण सगळ्यांनी प्रशियन म्हणून एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून बिस्मार्कच्या बाजूनी आपण जायला पाहिजे, अशी एक भावना सदर्न जर्मन स्टेट्स जे की फटकून वागत होते तोपर्यंत, ते केवळ आणि केवळ फ्रान्सच्या आक्रमणामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये फ्रान्स हा एक आक्रमक इन्व्हेडर अशा पद्धतीची इमेज निर्माण व्हावी आणि सदर्न जर्मन स्टेट्सनी युनिफिकेशनच्या दिशेने जावं, प्रशियन युनिफिकेशन, जर्मन युनिफिकेशनच्या दिशेने जावं. आणि तसंच झालं. नेपोलियन थ्रीला खवळल्यामुळे नेपोलियन थ्रीनी हल्ला केला आणि तिथून पुढे म्हणजे 6 दिवसांच्या आत ते पत्र जाहीर केलं, त्याच्या 6 दिवसाच्या आत नेपोलियन थ्रीनी प्रशियावर हल्ला केला आणि तिथून पुढे 6 महिन्याच्या आत जर्मन युनिफिकेशन हे प्रत्यक्षात आलं. म्हणजे बघा, बिस्मार्कचा जो डाव होता तो यशस्वी झाला. अशाच पद्धतीने आणखीन एक, हा तर किस्सा इतका धमाल आहे, रुसो स्वीडिश वॉर केव्हाच आहे, 1788 आहे. हे वाचून दाखवण्यासारखं बरं का. इन 1788 द हेड टेलर ॲट द रॉयल स्वीडिश ऑपेरा रिसिव्ड अन ऑर्डर टू स्यू अ नंबर ऑफ रशियन मिलिटरी युनिफॉर्म्स. बघा गंमत आहे, 1788 साली एक टेलर, पण तो साधा टेलर नाही, तर रॉयल स्वीडिश ऑपेरा. तर त्या काळामध्ये ऑपेरा म्हणजे काय, आपल्याकडे कशी संगीत नाटकं असतात ना, तशी युरोपमध्ये मधली जी संगीत नाटकं असतात त्याला ऑपेरा म्हणतात. आणि त्याला राजाश्रय असायचा, कारण ते काम साधन असतं, त्याला खर्चिक असते ती बाब प्रचंड. त्यामुळे रॉयल स्वीडिश ऑपेरा अशी जी संस्था होती, त्या रॉयल स्वीडिश ऑपेराचा जो हेड टेलर, मुख्य जो शिंपी होता, त्याच्याकडे एक ऑफर आली, एक कंत्राट आलं. कसलं होतं ते कंत्राट, तर रशियन मिलिटरी युनिफॉर्म्स, रशियन मिलिटरीचे गणवेश शिवण्याचं कंत्राट खूप मोठं असं त्याच्याकडे आलं. तर त्या शिंप्याला काय वाटलं असेल, त्याला वाटलं असेल की हो मे बी एखादं कदाचित ऑपेरामध्येच रशियन फौजांच्या संदर्भातलं काही दाखवायचंय का, रशियन मिलिटरी युनिट्स, रशियन गणवेशधारी लोक असे काही दाखवायचे असतील, हू नोज, असू शकतं तसं. किंवा खरोखरच रशियन मिलिटरीच्या साठी तिथल्या काही अधिकाऱ्यांच्यासाठी आपल्याला गणवेश शिवून द्यायचे असतील, अरे वा, म्हणजे माझी ख्याती कुठकुठपर्यंत पोहोचलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांनी काही फारसा तपशिलात जाऊन विचार केला नाही. त्यांनी सरळ त्याचं काम केलं, गणवेश शिवले वगैरे वगैरे, संबंधित लोकांना त्यांनी ते गणवेश दिले. पुढे काय झालं माहितीये, एक दिवस म्हणजे 27 जून 1788 रोजी स्वीडनच्या आउटपोस्टवरती, कुठे, रुसो स्वीडिश बॉर्डर, रशिया स्वीडिश बॉर्डरच्या एका स्वीडिश गावावरती, जिथे स्वीडिश आउटपोस्ट होती, ते ठिकाण होतं पूमाला नावाचं ठिकाण, तिथे रशियन फौजांनी हल्ला केला. रशियन फौजांनी हल्ला केला म्हणजे काय, तर खरं म्हणजे स्वेड्स लोकांनीच हल्ला केला. स्वीडिश लोक जी होती ना, त्यांनी ते युनिफॉर्म त्या शिंप्याच्याकडून तयार करून घेतलेले रशियन मिलिटरीचे युनिफॉर्म्स परिधान केले आणि स्वतःच्याच त्या पुमाला गावातल्या रशिया स्वीडन बॉर्डरवरच्या स्वीडिश आउटपोस्टवरती हल्ला केला. म्हणजे असं भासवलं, असं चित्र निर्माण केलं जगापुढे की रशियन फौजांनीच स्वीडिश आउटपोस्टवरती स्वीडनच्या बॉर्डरमध्ये आत घुसून स्वीडनवरती हल्ला केलेला आहे, असं एक चित्र निर्माण केलं. दिस कॉज्ड अन आउटरेज इन स्टॉकहोम अँड इम्प्रेस्ड द रिक्सटॅग ऑफ द इस्टेट्स, द स्वीडिश नॅशनल असेंब्ली, हू अंटिल देन हॅड रिफ्यूज टू अग्री टू अन ऑफेन्सिव्ह वॉर अगेन्स्ट रशिया. म्हणजे स्वीडनला म्हणण्यापेक्षा स्वीडनच्या राजाला, खरं म्हणजे तो होता युद्धखोर, त्याला रशियाच्या विरुद्ध युद्ध करण्याची खुमखुमी आलेली होती. पण त्यांची जी काही संसद होती रिक्सटॅग म्हणून, ती संसद, स्वीडनची संसद, ही काही असल्या गोष्टींना मंजुरी देणार नव्हती. त्यांची मानसिकता तशा पद्धतीची नव्हती. मग यांची मानसिकता कशी बदलायची, त्यासाठी तिथल्या राजांनी ही शक्कल लढवली. एका शिंप्याच्याकडून मिलिटरी शत्रू राष्ट्राच्या म्हणजे रशियाच्या मिलिटरीचे युनिफॉर्म शिवून घेतले, ते स्वतःच्याच स्वीडिश सैनिकांच्या अंगावरती चढवले, त्यांच्या करवी
स्वतःच्याच आउटपोस्टवरती हल्ला करून घेतला. त्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि मग ती बातमी झाल्यानंतर मग तिथल्या त्या संसदेत, स्वीडनच्या संसदेमधलं वातावरण पूर्ण बदललं आणि मग त्यांना असं वाटलं की अरे रे रे काय चाललंय, रशियाने हल्ला केला, रशिया आहे आक्रमक, रशिया आहे अतिशय वाईट, चला रशियावरती हल्ला करा. आणि मित्रांनो तसंच झालं की द पुमाला इन्सिडेंट अलाउड किंग गुस्ताव III of Sweden, who lacked the constitutional authority to initiate unprovoked hostilities without the state's consent, to launch the Russo-Swedish War in 1788 to 1790. 2 वर्ष ते युद्ध चाललं. युद्धाच्यासाठी कारण तर मिळालं ऍटलिस्ट. म्हणजे मित्रांनो मिलिटरी कॉन्क्वेस्टमध्ये, मिलिटरीच्या परिभाषेमध्ये हे अशा पद्धतीचं फॉल्स फ्लॅग नावाचा एक प्रकार असतो, खूप इंटरेस्टिंग असतो. आणि रशिया युक्रेन वॉर तिथेच आपल्याला ते पहिल्यांदा पाहायला मिळालेलं आहे असं नाही. फॉल्स फ्लॅग हे आपल्याला भविष्यात सुद्धा अनेक ठिकाणी बघायला मिळेल. वर्तमानात तर मिळतच आहे, भविष्यात सुद्धा अनेक ठिकाणी फॉल्स फ्लॅग आपल्याला बघायला मिळत राहील, कारण खूप सारे युद्धखोर या जगामध्ये आहेत. पण फॉल्स फ्लॅगला म्हणजे कुठल्या प्रकाराला फॉल्स फ्लॅग म्हणायचं, कधी म्हणायचं आणि कुठल्याला जेन्युइन प्रिटेक्स्ट ऑफ वॉर म्हणायचं, एक नॅरो फरक आहे, छोटा फरक आहे, पण तो डोळसपणे बघायला पाहिजे. कुणाला युद्धखोर म्हणायचं आणि कुणाला आपण शांततावादी म्हणायचं हे समजून घ्यायला पाहिजे. भारताच्या बाबतीमध्ये कृपया असले विचार करू नका. भारत कधीच फॉल्स फ्लॅगच्या दिशेला जात नाही. भारत हा जेन्युइन प्रिटेक्स्ट ऑफ वॉरच्या दिशेला जातो. भारताला तर प्रिटेक्स्ट ऑफ वॉर चांगलं चालून आलं तरीही आम्ही वॉरला जात नाही, अशा पद्धतीचा आमचा देश आहे. त्याच्यामुळे कृपया भारताच्या शत्रूंनी, भारताच्या आतल्या आणि बाहेरच्या शत्रूंनी कोणीही फॉल्स फ्लॅग आणि प्रिटेक्स्ट ऑफ वॉर या गोष्टींचा आरोप भारतावर करूच नये. भारताने जर कधी कुठल्या देशावर हल्ला केला ना, जे आमचं आहे तेच घेण्यासाठी आम्ही हल्ला करू, आणि ते सुद्धा इलाजच नाही म्हणून आम्ही कदाचित करू. आणि कुठल्याही प्रिटेक्स्ट आणि मुळात तर फॉल्स फ्लॅगच्या वाटेला सुद्धा आम्हाला जाण्याची खरं म्हणजे गरज नाही. ती पाळीच आमच्यावर येणार. आमचे शत्रू इतके असे फुरफुरलेले असतात, आमच्या शत्रूंना चुका करण्याची इतकी हाऊस आहे, दांडगी आमच्या शत्रूंना दोन्हीकडे, उजवीकडे डावीकडे, चीन पण पाकिस्तान पण, त्यांना इतकी खुमखुमी आहे, ज्याला हाऊस दांडगी असं म्हणतात ना, अशी हाऊस दांडगी आहे त्यांना. स्वतःचीच शेकवून घेण्याची ती हाऊस म्हणतात. आ बैल मुझे मार. त्यांना ते हलक्यात घेतात भारताला आणि त्याच्यामुळे ते नेहमी तोंडावर पडतात. चीन असेल, पाकिस्तान असेल. तर भविष्यात कधी भारताने युद्ध जर कधी केलंच तर ॲग्रेसर म्हणून करणारच नाही डेफिनेटली. आणि कुठलाही फॉल्स फ्लॅग आपल्याला तयार करावंच लागणार नाही. पण जगात असे काही देश आहेत की जे फॉल्स फ्लॅग करण्यात एक्सपर्ट आहेत, एक्सपर्ट. तर अशांच्याकडे आपण लक्ष ठेवूया. आणि आता पुरतं इतकंच. मी तुमची रजा घेतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या कमेंट्स येत राहू द्यात. आणि QR कोडचा वापर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. आणि मी तुम्हाला टार्गेट सांगतो मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करायचा आहे. हा अतिशय प्राथमिक टप्पा आहे. दिस इज हाय टाइम. आपल्याला मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत मित्रांनो. तरच आपल्याला सेंटर स्पॉटचा विस्तार करता येईल. खूप छान आणि भरपूर कंटेंट आपल्यासोबत घेऊन येता येईल मला. ओके, तर मित्रांनो तुमचा पाठिंबा असाच मिळत राहू द्या. बघत राहा सेंटर स्पॉट. बाय बाय.